गोपीचंद नटला गोपीचंद नटला हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधना निर्धारी तुळसी माळ गळा गोपीचंद नटला तुळसी माळ गळा गोपीचंद नटला हृदयी कळवळा वैष्णवांचा एक जनार्दन ऐसा ज्याचा हे जनार्दन ऐसा ज्याचा तो देवा परम पूज्य जोगी तुळसी माळ गळा गोपीचंद नटला माळ गळा गोपीचंद नटला हृदयी कळवळा वैष्णवांचा आवडे देवासी तो एक प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिना तुळशी माळ गळा गोपीचंद नटला हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधना निर्धारी नाही तुळशी माळ गळा गोपीचंद नटला हृदयी कळवळा वैष्णवांचा एका ऐसा ज्याचा नेमा तो देवा परम पूज्य जागी तुळशी माळ गळा गोपीचंद नटला हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठला वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गकारो प्रथमनमः
बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीव धराथावतारं कलांकांग तेजोदिकामोदिवक्त्रं हलानीशमादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणी नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परममूर्ति श्रीक्षेत्र देहु निवासिना तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकम् नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिना तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन वारकऱ्यांचे दैवत असणारे वारकऱ्यांचे आराध्य दैवत श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि श्री कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री माऊली ज्ञानोबा यांच्या सेवेकरिता व विश्ववंदनीय साधू संत श्रेष्ठ शांतीचे सागर असणारे श्री संत एकनाथ महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग मी आज या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला विठ्ठल विठ्ठल तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन आवडे देवासी तो ऐका प्रकार त्या भगवंताला काय आवडतं कोणता प्रकार आवडतो काय आवडतं त्या भगवंताला नामाचा उच्चार हा भगवंताला रात्रंदिन केलेला आवडतो दुसऱ्या चरणात काय सांगतात एकनाथ महाराज तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा
हृदयी कळवळा वैष्णवांचा तुळशीची माळ आणि गोपीचंदनाचा टिळा हा भगवंताला आवडतो. नुसतं तेवढंच नाही तर त्या वारकऱ्यांविषयी हृदयामध्ये कळवळा पाहिजे. त्या वैष्णवांविषयी हृदयामध्ये काय पाहिजे? कळवळा पाहिजे. तुम्ही सर्वांनी मी कीर्तन कोणाला सांगतेय? तुम्हाला. मग तुम्ही हा म्हणायचं. काय म्हणायचं? काय आवडतं भगवंताला? तुळशीची माळ आणि गोपीचंदनाचा टिळा. आणि नुसतं तेवढंच नाही तर त्या वारकऱ्यांविषयी त्या वैष्णवांविषयी हृदयामध्ये कळवळा पाहिजे. तिसऱ्या चरणात काय सांगतात? भगवंताला आवडते. काय आवडतं भगवंताला? आणि तुम्ही सर्व कुठे आहात? तिकडं चालले आहात. कोणाकडं? पांडुरंगाकडं. तुम्हीही वारीला चालले आहात. मग अशा प्रकारे आपल्याला त्या भगवंताला आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आवडते. अजून काय आवडतं? एका जनार्दने ऐसा जाचा नेम. एवढा ते जे देवाला आवडतं त्या सगळं जो नियम करतो, तो त्याचा नेम धरतो, तो एकनाथ महाराजांना त्या देवाला पूज्य आहे. काय आहे? पूज्य आहे. अशा प्रकारे मला जसं सांगता येईल तसा अभंगाचा सरळ भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आता किती वाजले? 8 वाजले. किती वाजले? किती वेळ करायचं मग? 2 तास? सांगा तुम्ही. तुमच्या मूडवर आहे का नाही? 1 तास? आवड दिवसी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. आता कीर्तन सुरू करण्यापूर्वी तुम्हाला मी 2 गोष्टी सांगेन. कोणत्या 2 गोष्टी? पहिली गोष्ट म्हणजे कीर्तनात कुणीही बडबड करायची नाही. कुणीही बडबड, दांगडू, मस्ती कुणीही करायची नाही. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे कीर्तनामध्ये कुणीही व्यसन करायचं नाही. कुणीही व्यसन करायचं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय? जेव्हा जेव्हा कीर्तन चालू होईल तेव्हा तेव्हा सर्वांनी मुखाने टाळी व हाताने नाम बोलायचं आहे. चुकलं का? मला बघायचं तुमचं लक्ष आहे का नाही? आहे ना? सर्वांनी हाताने टाळी व मुखाने नाम बोलायचं आहे. आपण सगळं काय करतो? आपण सगळ्याच मध्ये आनंद घेतो, पण आपल्याला याच्यामध्येच आनंद घेता येत नाही. आपल्याला याच्या भजनाचाच कंटाळा येतो. येतो की नाही? येतो का नाही सांगा? कीर्तनाला चालू म्हणलं की थांब, येतो जरा थोड्या वेळाने येतो, असं आपल्याला कंटाळा आहे. आता कंटाळा यावरनं मी तुम्हाला एक दृष्टांत सांगेन. सांगू ना? तो म्हणजे एक राजा होता. कोण होता? राजा होता. त्याला 4 राण्या होत्या. कोणत्या त्याने सांगणार. पण 4ही राण्यांवर त्याचं वेगवेगळं प्रेम. वेगवेगळं म्हणजे कसं? पहिल्या राणीकडे तो प्रेमाने बघायचा, दुसऱ्या राणीला तो जवळ घेऊन बसायचा, तिसऱ्या राणीला तो कुठं बी घेऊन फिरायचा, आणि चौथ्या राणीचा मात्र कंटाळा. काय करायचा? मी परत एकदा विचारते. पहिल्या राणीकडे तो प्रेमाने काय करायचा? आवाज नाही आला. शेवटचे आवाज नाही आला. नीट लक्ष देऊन ऐकायचंय. पहिल्या राणीकडे तो प्रेमाने, दुसऱ्या राणीला तो काय करायचा? जवळ घेऊन बसायचा, तिसऱ्या राणीला तो कुठं बी घेऊन वा, आणि चौथ्या राणीचा मात्र कंटाळा. का कंटाळा करायचा? तसे तुम्हाला एक मी सांगते. आता त्या राजाचा मरणकाळ जवळ आला. त्या राजाचा मरणकाळ जवळ आला. मग तो काय करायला? त्याच्या एक राणीला बोलवायला लागला. मग त्याने पहिल्या राणीला बोलवलं आणि आवाज दिला, ओ राणी साहेबा, माझं मरणकाळ जवळ आले, माझ्या मरणाच्या प्रसंगी तुम्ही माझ्यासोबत याल का? तेव्हा ती पहिली राणी म्हणते, हे बघा राजेसाहेब, मी तुमच्यासोबत येऊ शकणार नाही, तुम्ही दुसरं कोणाला तरी घेऊन जावं. म्हणून त्याने दुसऱ्या राणीला आवाज दिला, ओ राणी साहेबा, इकडे या. त्या दुसऱ्या राणीला तो म्हटला की माझं मरणकाळ जवळ आलेला आहे,
तर तुम्ही माझ्या मरणाच्या प्रसंगी तुम्ही माझ्यासोबत याल का? तेव्हा ती दुसरी राणी म्हणते की हे बघा राजेसाहेब, मी तुमच्यासोबत येऊ शकणार नाही. तुम्ही गेल्यानंतर मी इथेच राहणार आहे. कुठे राहणार आहे? इथेच. तुम्ही तुमचं जा, मी नाही येणार. मग त्या राजाला वाईट वाटलं, म्हणून त्याने तिसऱ्या राणीला आवाज दिला, ओ राणी साहेबा इकडे या. त्या तिसऱ्या राणीला आवाज दिला आणि सांगितलं की माझा मरण काळ जवळ आलेला आहे. माझ्या मरणाच्या प्रसंगी, माझ्या शेवटच्या प्रसंगी तुम्ही माझ्यासोबत याल का? तेव्हा ती राणी काय म्हणते, हे बघा राजेसाहेब, तुम्ही गेल्यानंतर मी दुसरी कोणाची तरी होणार आहे, म्हणून मी तुमच्यासोबत येऊ शकणार नाही. मग त्याला अजून वाईट वाटलं. मग तो म्हटला, आता चौथ्या राणीला मी कोणत्या तोंडाने आवाज देऊ? तिला कोणत्या तोंडाने मी बोलू आणि कसं सांगू तिला की तू माझ्यासोबत येशील का? त्याने त्या चौथ्या राणीला आवाज दिला आणि सांगितलं की ओ राणी साहेबा इकडे या. तुम्ही माझ्या मरणाच्या प्रसंगी, माझ्या शेवटच्या प्रसंगी तुम्ही माझ्यासोबत याल का? तेव्हा ती चौथी राणी म्हणते, हे बघा राजेसाहेब, तुम्ही जिथं म्हणाल तिथं मी यायला तयार आहे. तुम्ही नरकात म्हणाल तर नरकात यायला तयार आहे आणि स्वर्गात म्हणाल तर स्वर्गात यायला तयार आहे. तर मग मला सांगा, तो राजा कोण आहे? झोपले काय? हा, कोण आहे तो राजा? दुसरं तिसरं कोणी नसून तुम्ही आम्हीच आहे, हा ना. आपल्यालाही 4 राणी आहेत. तुम्ही म्हणसाने तर एकच बायको सांभाळायला जड झाली नाही, 4 म्हणायला लागली. तशा नाही हो, आपल्यालाही 4 राणी आहे. आता पहिली राणी कोण आहे आपली? जिला आपण जवळ घेऊन बसतो, जिच्याकडे आपण प्रेमाने बघतो. पावडर काय लावतो, केस काय सारखे विचारतो, सारखा आरशात बघतो, कसा दिसतो कसा नाही बघतो. काय ते शरीर. पहिली राणी कोण आहे आपली? शरीर. त्या शरीराला विचारा की माझ्या मरणाच्या प्रसंगी माझ्यासोबत येशील का? तेव्हा ते शरीर काय म्हणतं, तू गेल्यानंतर मी इथंच आहे, तू तुझं जा. ते शरीर सुद्धा नाही म्हणतो. मग आपली दुसरी राणी कोण आहे? दुसरी राणी जिला आपण जवळ घेऊन बसतो, कोण आहे? हा नातेवाईक, समाज, ज्याला आपण जवळ घेऊन बसतो. त्या नातेवाईकाला विचारा, त्या समाजाला विचारा की माझ्या मरणाच्या प्रसंगी तू माझ्यासोबत येशील का? तेव्हा तो नातेवाईक आणि समाज म्हणतो की तू गेल्यानंतर आम्ही तुला फक्त स्मशानभूमीपर्यंतच येऊ शकतो, तिथून पुढे तू तुझा एकट्याने प्रवास करायचा. म्हणजे आपल्यासोबत शरीर येत नाही, आपल्यासोबत नातेवाईक समाजही येत नाही. मग कोण येतं आपल्यासोबत? तिसरी राणी कोण आहे आपली? जिला आपण कुठं बी घेऊन फिरतो, धन पैसा, ज्याला आपण कुठं बी घेऊन फिरतो. त्या पैशाला विचारा, त्या धनाला विचारा की तू माझ्या मरणाच्या प्रसंगी माझ्यासोबत येशील का? तेव्हा तो पैसा म्हणतो, तू गेल्याच्या नंतर आम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी खिशात जाऊन बसणार आहे. तर पुष्कळ काळापर्यंत जगसाल. आजच्या या कलियुगामध्ये 80 90 वर्षाचे म्हातारे, पण त्यांना नीट चालता येत नाही, बोलता येत नाही, ऐकू येत नाही. येतं का ऐकू? नाही येत. त्या भगवान परमात्म्याने आम्हाला भरपूर काय दिलं, त्या भगवान परमात्म्याने आम्हाला भरपूर काय दिलं, पण शरीर सदृढ नसेल तर त्या जगण्याला काही फायदा नाही. आणि तुम्ही कितीही म्हणसाल मला वारीला जायचं, मग तुमचं शरीरच तुम्हाला साथ देत नसेल तर तुम्ही कुठून जासाल? जाणार का तुम्ही? नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याने भरपूर आम्हाला दिलं, पण शरीर सदृढ नसेल तर त्या देण्याला काही फायदा नाही. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारच्या ऋषींनी सांगितलं की तू पुष्कळ काळापर्यंत जगशील, तुला आरोग्य संपन्न होऊन जगशील, तुला ज्ञान प्राप्त होईल, यवनावस्था प्राप्त होईल. तेव्हा त्या भर्तृहरीने ते फळ त्यांच्याजवळ ठेवलं आणि महलामध्ये आले. आणि ते फळ बाहेर काढून विचार करायला लागले की आपण हे फळ खाऊन तरी काय करायचं. त्यापेक्षा आपली सर्वात प्रिय असणारी आपली पत्नी, तिला जर आपण हे फळ दिलं तर चांगलं होईल. आता नारदम सत सुखम सुखितम सह प्रेमम. आता नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये व्याख्या सांगितलेली आहे की प्रेम कशाला म्हणायचं.
समोरच्या व्यक्तीच्या आनंदामध्ये आनंद मानणं, समोरच्या व्यक्तीच्या दुःखामध्ये दुःख मानणं, सुखामध्ये सुख मानणं, त्याला काय म्हणायचं? प्रेम म्हणायचं. आणि ते प्रेम आई वडिलांच्या ठिकाणी दिसून येते. म्हणून परमार्थिक दृष्टीने पाहिलं तर प्रेमाच्या बाबतीत आई वडील सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून ते फळ त्यांनी त्यांच्या पत्नीस दिले आणि सांगितलं की हे फळ त्या साधं सुद्धा नाही, मी जंगलामध्ये शिकारी करण्याकरता गेलो असताना मला ऋषी दिसत आणि मला एक फळ दिलं आणि सांगितलं की या फळामध्ये इतकी इतकी शक्ती आहे, तेव्हा तू ते फळ खा. तेव्हा ती म्हणली खाते, पण लगेच नाही खाणार, स्नान करते, देवापुढे ठेवते, मग प्राशन करते. म्हणून राजेश ते भर्तृहरी निघून गेले आणि ती प्राणीसाहेब मनामध्ये विचार करायला लागली, आपण हे फळ खाऊन तरी काय करायचं. त्यामुळे आपला सर्वात प्रिय असणारा आपला प्रधान, त्याला जर आपण हे फळ दिलं तर चांगलं होईल. लक्षात विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस काम क्रोधल बसते, पाठी लागल काम क्रोधल बसोने, पाठी लागले ओढाळा, जाऊ दृष्टी जाईल निर्वाळा, बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार, दुःख 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 बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे.